नांदेडच्या बिलोली देगलूर मतदारसंघाचे आमदार जितेश शांतापूरकर यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे। आपल्यासोबत स्वतः आमदार जितेश शांतापूरकर आहेत व या काल आपण एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे। राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांची मी काल परवा भेट घेतली। भेटीचा अनुषंग हा स्पष्ट होता। आपल्या देगलूर आणि बिलोली ह्या दोन्ही तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना न्याय मिळावा, शेतकऱ्यांप्रती मला अतिशय तळमळ आहे। शेतकरी जगला तर हा देश जगेल या भावनेने मी विचार करणारा एक नागरिक आहे। आज स्वातंत्र्य दिन आहे, त्या दिनानिमित्तही आपण नारा देतो जय जवान जय किसानचा। त्याच शेतकऱ्यांची भावना घेऊन मी त्या मुंबई या ठिकाणी गेलो होतो आणि ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांची या निमित्त भेट घेतली। आपल्या भागामध्ये गेल्या वर्षी सन 2023 मध्ये मोठ्या प्रमाणात ढगफुटी होऊन अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांच्या जमिनींचं पिकांचं खूप मोठ्या प्रमाणात 100% नुकसान झालं। आज या गोष्टीला उलटून 1 वर्ष पूर्ण झालं आहे आणि शेतकरी आज त्या मदतीसाठी आज कुठेतरी शासनाकडे आज वाट पाहत आहेत आणि ही खेदाची बाब आहे। शासनानेही याकरिता लागलीच मदत त्या ठिकाणी देणं हे आवश्यक होतं। खरं तर शेतकऱ्यांनी वाट पाहू नये, आपण होऊन त्यांच्या लागलीच त्या वेळेमध्ये त्यांना मदत मिळवून देणं आवश्यक होतं आणि ती खदखद घेऊन मी मुंबईत गेलो होतो। दुसरी गोष्ट, सोयाबीन आणि कापूस या दोन्ही पिकांकरिता आज शासन त्या ठिकाणी हेक्टरी 5,000 रुपये देत आहे आणि त्यासाठी 29 जुलै 2024च्या शासन निर्णयानुसार पीक पाहणीची त्या ठिकाणी करणं गरजेचं असं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। ही जी अट आहे, ह्या अटीमुळे काय झालं आहे की अनेक शेतकरी अँड्रॉईड फोनद्वारे ते सर्व अपलोड करण्यात असक्षम झाल्यामुळे ते कुठेतरी त्यांना मदतीपासून त्या हेक्टरी 5,000ची जी अतिशय तुटपुंजी मदत आहे, त्यात काय समाधान नाही, हेक्टरी 5,000 आणि त्या मदतीमुळे सुद्धा शेतकऱ्यांना कुठेतरी त्या लाभापासून सुद्धा आज दूर आहेत। तर ही अतिशय गंभीर बाब होती। ती बाब घेऊन मी त्या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेब यांना मी भेटून निवेदन देऊन आणि मी ती विनंती केली की लागलीच आपण यावरती निर्णय देऊन शेतकऱ्यांच्या आमच्या देगलूर आणि बिलोली भागातील शेतकऱ्यांना न्याय द्यावा, त्यांना लवकरात लवकर आपण मदत मिळवून द्यावी। एकंदरीत आपल्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर पूर्वी आपण या अगोदर BJP नेत्यांची भेट घेतलेली आहे। या भेटीनंतर कुठेतरी आपण शिंदे गटात जाणार आहात किंवा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत आहेत। हे बघा, आता इलेक्शनच्या तोंडापुढे अशा चर्चा करण्याचं काय मला वाटतं हे निमित्त आहे। खरं तर आम्ही लोकप्रतिनिधी या नात्याने आपल्या भागाचा विकास होण्यासाठी, आपल्या भागातील नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सत्ताधाऱ्यांकडे जातो आणि सर्वच जातात, मी नाही, माझ्यासह सर्वच आमदार जाऊन त्यांची भेट घेतात, विनवणी करतात आणि साहजिकच आहे, ते माझं कर्तव्य आहे। भाजप नेत्यांची आपण भेट घेतली होती पूर्वी, सोबत अशोक चव्हाण यांच्यासोबत आपण एकत्र विमान प्रवास केला आहे। म्हणजे एकंदरीत या बोला म्हणजे एकंदरीत ह्या सर्व घटनेवरून असं चर्चा मतदारसंघामध्ये ते जिल्ह्यामध्ये चर्चा होते की आपण भाजपामध्ये प्रवेश करणार आहात आणि काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर पुन्हा अशा चर्चा व्हायला लागल्यात की आपण शिंदे गटात प्रवेश करणार आहात। हे पण मी सांगितलं ना, मी क्लिअर केलं, एकनाथजी शिंदे साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांना हे भेटणं प्रत्येक आमदाराचं, प्रत्येक एका लोकप्रतिनिधीचं कर्तव्यच आहे आणि ते आज राज्याचे प्रमुख असल्यामुळे त्यांना हे भेटणं हे आवश्यकच आहे आणि आपल्या भागातले शेतकऱ्यांचे असतील, तरुणांचे असतील, विद्यार्थ्यांचे असतील, शिक्षकांचे असतील, अनेकांचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवणं हे आवश्यकच आहे। त्यासाठी आमदार जितेश शांतापूरकर यांची भूमिका काय आहे सध्या स्थितीत? आता तुम्ही जे म्हणताय भूमिका ही स्पष्ट आहे। मला ह्या देगलूर बिलोलीच्या मायबाप जनतेनं मोठ्या मताधिक्याने निवडून दिलं। मला मिळालेला कार्यकाळ हा अगदी कमी आहे, 2-2.5 वर्षाचा। या अतिशय कमी असलेल्या कालावधीमध्ये सर्वात जास्तीत जास्त विकास, न्याय या भागाला कसा मिळावा ही माझी खरी भूमिका आहे। यासाठी मी वाटेल ते मी करायला तयार आहे। मोठ्या नेत्यांचं मी पाय त्याकडे पडायलासुद्धा तयार आहे, परंतु माझ्या भागाचा विकास झाला पाहिजे ही माझी खरी भूमिका आहे। नक्कीच एक लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे ही आपली भावना आहे, परंतु राजकीय भावना काय आहे? राजकीय भावना ही आज जी आहे तीच आहे, त्याच्यात काही वेगळं काही नाही आहे, कुठलीही चर्चा नाही। केवळ आपण माध्यमांमध्ये त्या गोष्टी आपल्या ज्या चालू आहेत
मी खरं तर माध्यमांचा फार आदर करतो की खरं त्या लोकशाहीचा तो एक आधारस्तंभ आहे. माझी विनंती आहे की निश्चितपणे माझी आज जी भूमिका आहे ती केवळ जनतेच्या विकासासाठी आहे, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आहे. ह्यासाठी माझी खरी भावना आहे. अजून राजकीय भूमिका, राजकीय चर्चाच्यात कुठलीच नाही. अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्याबरोबर माझी खरंच आता वडील गेल्यानंतर त्यांनी मला फार मोठ्या ठिकाणी आशीर्वाद देऊन मला त्यांनी पाठबळ दिलं होतं इलेक्शनमध्ये आणि पुन्हा ते आपल्या मतदारसंघाच्या पाठीशीसुद्धा विकास कामं देऊन मोठ्या प्रमाणात त्या मतदारसंघाच्या सुद्धा पाठी आहेत. त्यामुळे निश्चितपणे त्यांना काही कामानिमित्त भेटणं हे स्वाभाविकच आहे आणि त्यात आज राज्यसभेचे ते मेंबर आहेत. या आता कामानिमित्त सध्या कुठल्या पक्षात आहात? मी काँग्रेस पक्षात आहे. काँग्रेसमध्ये आहात? हो, काँग्रेसचा आढावा बैठक झाली काँग्रेसची, राष्ट्रीय नेते होते, प्रदेशाध्यक्ष होते, आपण त्या बैठकीला गैरहजर होतात. बिलकुल मी त्या बैठकीस नव्हतो कारण माझी तब्येत बरोबर नव्हती. मी क्लिअर केलं, मी त्यांना तसं मी सांगण्यात आलेलं आहे. आणि काही गोष्टी कसं आहे की राजकारणाच्या गोष्टी आपण आता ह्या निमित्तानं बोलू नये आज, परंतु काही त्यांच्याकडून काही गैरसमज पसरून देण्याचा प्रकार हा फार वाढला आहे आणि ते कुठेतरी मला चुकीचं वाटतं आहे की हे असं आहे तसं आहे अशा पद्धतीने जे आज ते पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच्यामुळे निश्चितपणे मला कुठेतरी त्याबद्दल कुठेतरी एक खेद वाटतो की असं पसरवू नये. गैरसमज कोण पसरवतं? निश्चित मला माहीत नाही. हे आपल्या मी कोणाकडे त्या बाबतीत मी फक्त माझा फोकस फक्त जनतेच्या कामांमध्ये आहे. आता आपल्याकडून जेव्हा मला अशा चर्चा येतात तर मला लक्षात येतं, पण मी त्या बाबतीत मला तो खेद वाटतो की अशा कुठल्याही चर्चांना मला उत्तर देणं मला योग्य वाटत नाही. काँग्रेस पक्षाकडनं अद्यापही आपण उमेदवारी अर्ज भरलेला नाही. निश्चितपणे मी नव्हतो, मी म्हणालो ना तुम्हाला माझी तब्येत बरी नव्हती. निश्चितपणे जाऊन मग मी तोही अर्ज हे तुझं काय विषय आहे आम्ही नक्कीच. आणि परंतु ह्यामध्ये काय की काँग्रेस पक्षाने सुद्धा त्याप्रकारे या सर्व गोष्टींना हे करणं गरजेचं. कुठेतरी कोणी म्हटल्यामुळे चुकीचा हे जो विषय जो चालू आहे त्याचासुद्धा मला त्या ठिकाणी हे होतं आहे, विनाकारण खेद वाटतो की बाबा असं का हे करतात. की जी काय आपण एवढी वर्ष या भागामध्ये काम करतो आहोत आणि लोकांच्या हिताचं आपण काम करत आहोत तिथे कंटिन्यू. निश्चितपणे मोठ्या नेत्यांचे संबंध असतात, ते टिकवले पाहिजेत आपल्या भागाचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातून. त्यासाठी कुठेतरी गैरसमज होणं हे मला काही उचित वाटत नाही. विधानसभा निवडणूक आपण लढवणार आहात, कुठल्या पक्षातून लढवणार आहात? निश्चितपणे जो पक्ष आता आम्ही ज्या पक्षात आहोत निश्चितपणे तिथून आमची तयारी चालूच आहे. म्हणजे काँग्रेस पक्षाकडनं आपण उमेदवारी लढणार? बिलकुल. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी काही चर्चा वगैरे भेट वगैरे झाली? बिलकुल कंटिन्यू आमची होत होती. काल मी मुंबई ठिकाणी पण आमची काही भेट झाली होती. त्यामुळे काय असं मला वाटत नाही की त्याच्यामुळे हा काय प्रश्न फार वारंवार विचारण्यात यावा असं काय त्याच्यात हे नाही. अखेरचा प्रश्न, आपली राजकीय भूमिका काय असणार आहे सध्या स्थितीमध्ये? राजकीय भूमिका ही जनतेची कामं करणे. राजकीय भूमिकेमधून माझा एकच हेतू आहे की मी कुठलाही आम्ही आज ज्या पक्षातून आहोत त्या पक्षातून आम्ही निश्चितपणे फाईट करणार आहोत. बरोबर आहे. त्यामागचा हेतू हा जनतेची कामं करणंच आहे. हा माझा मेन उद्देश आहे. कारण मला निवडून देणारी ही जनता आहे. त्यामुळे जनतेचा विकास, जनतेची कामं, शेतकऱ्यांना न्याय हे माझ्या डोक्यात आहे. मी ज्या पक्षात आहे त्याच पक्षामधून निवडणूक लढवणार असल्याची प्रतिक्रिया देगलूर मतदारसंघाचे आमदार जितेश शांतापूरकर यांनी दिलेली आहे. यशपाल भोसले, TV9 मराठी, देगलूर, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.